मोठी बातमी बघूया। 400 पारचं एनडीएचं स्वप्न पूर्ण होणार का याची धाकधूक लागली आहे। आतापर्यंतच्या कलानुसार 295 जागा सध्या एनडीएच्या पारड्यामध्ये आपल्याला दिसतायत, तर इंडिया आघाडी 232 जागांवरती आघाडी करताना दिसतेय। उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीए मध्ये काटेकी टक्कर आहे, अटीतटीची लढत आहे। उत्तर प्रदेशमध्ये 43 जागांवरती इंडिया आघाडी तर 36 जागांवरती एनडीए दिसतेय। आणि साधारण आता हे कल बघितले यामिनी तर 295 एनडीए आणि 332 इंडिया यामध्ये प्लस मायनस 5 ते 10 जागांचा फरक होऊ शकतो। त्या पलीकडे खूप ड्रास्टिक बदल याच्यामध्ये दिसणार नाही, त्याच्यामुळे साधारण आपल्याला देशाला अंदाज आलेला आहे की कोणाची धाव कुठपर्यंत जाणार आहे। या सगळ्यामध्ये आता 295 वरती एनडीए का अडकली, इंडिया 232 पर्यंत का जाऊ शकली, तर ह्या सगळ्याला फॅक्टर आहे तो म्हणजे उत्तरेकडच्या राज्यांमध्ये भाजपला मिळालेलं तुलनेनं मिळालेलं कमी यश। आणि त्यामध्ये मुख्य आहे उत्तर प्रदेश, जिथे गेल्या वेळेला 62 होती, त्यापूर्वी म्हणजे 2014 मध्ये 71 संख्या होती, 71 खासदार आलेले होते। मात्र या वेळेला 40चा आकडा जेमतेम गाठता आलेला आहे, आत बाहेर 40। आता शेवटचे निकाल आणखीन करेक्टिव्ह होते, हे बघ 43 झालेला आहे आकडा उत्तर प्रदेशमधला। मात्र 80 जागा जिथे आहेत तिथे आणि भाजपचा बालेकिल्ला आहे अशा ठिकाणी फक्त 43 जागा मिळणं नक्कीच अशी गोष्ट ही 400 पारच्या स्वप्नाला सुरुंग लावणारी असू शकते। आणि हे असं का झालं याचीच कारण मीमांसा आपल्याला आता करायची आहे। आणि